दिल्लीत सध्या कॉकरोच जनता पार्टीनं सुरू केलेलं आंदोलन शिगेला पोहोचलो हे आपण पाहतोच आहोत। काही दिवसांपूर्वी अभिजित दिपकेनं सोशल मीडियावर सुरू केलेली ही एक व्हायरल चळवळ होती आणि तिचं पुढे काय होईल हे आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं। पण आता त्या चळवळीने आंदोलनाचं रूप धारण केल्याचं दिसतंय। दिपके हे कॉकरोच जनता पार्टीत एकटे नाहीये, तर बाकी काही तरुण ज्यांना पक्षाचे प्रवक्ते किंवा कोर टीम म्हणून म्हटलं जातंय ते सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत। त्यांची नावंही आता अख्ख्या देशाला माहीत झाली आहेत। सौरभ दास, आशुतोष रंका आणि काही काळासाठी दिसलेला विजेता दहिया। पण वेगवेगळ्या राज्यातून येणारी ही सगळी मंडळी एकमेकांना भेटली तरी कशी? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या ठिकाणी शिकलेल्या, या आधी आंदोलनाचा अनुभव असलेल्या, पत्रकारितेचा अनुभव असणाऱ्या या तरुणांचा आजवरचा इतिहास काय? चला सांगते आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या एका वक्तव्याचं निमित्त झालं आणि कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात झाली। मूळच्या महाराष्ट्रातल्या संभाजीनगरमध्ये असलेल्या अभिजित दिपकेने ती सुरू केली। पण ती कल्पना जरी त्यांची असली तरी सुरुवातीपासूनच त्याला काही तरुणांची साथ लाभली, ज्या सर्वांनी ही चळवळ पुढे नेली आणि आता दिल्लीच्या आंदोलनाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे, यात सर्वात आधी त्यांच्या सोबत जोडला गेला तो सौरभ दास। जंतर मंतरवर स्टेजवर दिसणारा, माध्यमांशी संवाद साधणारा आणि सरकारकडे म्हणजेच JP नड्डांकडे बोलणं करायला गेलेला हा तरुण हा तसा दिल्लीचाच, आणि तो पेशाने पत्रकार आहे। आधी काही माध्यमात तो पूर्ण वेळ तर कधी फ्रीलान्स असं त्याने काम केलंय। कायदा, न्याय आणि सामाजिक प्रश्नांवर प्रामुख्याने त्याने आजवर लिखाण केलंय। तसंच माहितीच्या अधिकाराचा वापर करत त्याने आजवर अनेक खुलासे केलेत। विशेष म्हणजे 18व्या वर्षीच त्याने पहिल्यांदा RTIचा वापर केला होता। त्यानंतर एक पर्यावरणावर काम करणारी संघटना त्यानं मित्रासोबत स्थापन केली होती आणि एक आंदोलनही केलं होतं। त्यानं पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर द वायर, द हिंदू, कारवान, अल जजीरा अशा नामवंत माध्यमात आजवर लिहिलंय। बेधडक चिकित्सक आणि रोखठोक लिखाणामुळे त्याला प्रसिद्धी सुद्धा मिळाली होती आणि दिल्लीच्या वैचारिक वर्तुळात तो बऱ्यापैकी सर्वांना ओळखीचा होता। दिपके जेव्हा अमेरिकेतील बोस्टनमध्ये होता तेव्हा ट्विटरवर त्याची आणि सौरभची ओळख झाली होती। ते एकमेकांना आधी कधीच भेटले नव्हते। सौरभनं कारवानमध्ये पूर्वी लिहिलेले जस्टिस चंद्रचूड यांच्यावरची स्टोरी दिपकेने वाचली होती। दिपकेने जेव्हा कॉकरोच जनता पार्टी सुरू केली तेव्हा त्याने ती संकल्पना आणि पहिलं ट्विट शेअर केलं ते याच सौरभ दासला, कारण सौरभचे इंस्टाग्रामवर फॉलोवर हे दिपकेपेक्षा जास्त होते। सौरभनं ते शेअर केलं आणि त्यानंतर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात झाली। सौरभनं नंतर पत्रकार परिषद घेत दिपके अमेरिकेतून भारतात येणार असल्याची घोषणा केली होती आणि तो कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता आणि महत्त्वाचा नेता बनला। दुसरं नाव आहे आशुतोष रंका। हा या सगळ्यामधला सर्वात शिकलेला आणि अनुभव असणारा तरुण आहे। त्याचं आधी देशातल्या सर्वात टॉपच्या समजल्या जाणाऱ्या IIT कानपूरमधून इंजिनिअरिंग झालंय आणि त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विषयात त्याने मास्टर्स केलंय। नंतर त्याने मॉन्किसो या जागतिक सल्लागार संस्थेत काम केलंय। तो मागच्याच वर्षी भारतात आला आणि त्यानं जयपूरला शिक्षण आणि पर्यावरण विषयावर आवाज उठवायला सुरुवात केली। तसं पाहायला गेलं दिपके आणि त्याचा तसा परिचय बाकीच्यांच्या तुलनेत आधीपासून होता, कारण या दोघांनीही एकेकाळी आम आदमी पक्षाच्या PR टीममध्ये काम केलं होतं। त्यावेळी सोशल मीडियाचं काम हे दोघंजण पाहत होते। दोघांनी नंतर काम सोडलं, पण अधूनमधून संपर्कात मात्र राहिले। योगायोग म्हणजे कॉकरोच जनता पार्टी सुरू करण्याच्या एका आठवड्या अगोदर दिपके आणि रंका यांचं बोलणं झालं होतं, पण ते करिअर आणि जॉब संदर्भात होतं। त्यानंतर जेव्हा दिपकेनं पार्टी काढली तेव्हा त्याला त्याच्या या उच्च शिक्षित आणि धडपड्या मित्राची आठवण झाली आणि भारतात असणाऱ्या या आशुतोषला त्यानं संपर्क करीत सोबत घेतलं। तिसरा तरुण आहे विजेता दहिया। हा पक्षाच्या स्थापनेत आणि सुरुवातीला पक्षाचा प्रवक्ता होता, पण आता त्याला प्रवक्ता पदावरून काढण्यात आलंय। त्याला कारण होतं तो ऐन आंदोलन सुरू असताना बर्गर खात होता, पण तोही सुरुवातीपासूनच दिपकेंबरोबर होता। तो लेखक आहे, संशोधक आहे, तसंच चित्रपट दिग्दर्शकही आहे। मूळचा हरियाणाचा असणारा विजेता हा मुंबईत राहतो आणि त्याआधी त्याचं शिक्षण दिल्लीतून झालं होतं। तो ध्रुव राठी सोबत काम करत असतो। ध्रुव राठी बरोबर त्यानं स्क्रिप्ट रायटर आणि रिसर्चर म्हणून काम केलंय। तसंच आजवर काही पुस्तकं लिहिली आहेत, काही सिनेमे सुद्धा दिग्दर्शित केले आहे। दिपके आणि ध्रुव राठीची ओळख आधीपासूनच होती आणि याच ध्रुव राठीच्या माध्यमातून तो विजेत्याला ओळखत होता। पार्टी काढल्यानंतर त्याने विजेत्याला संपर्क साधला आणि आपल्या बरोबर घेतलं।
तर असे हे तिघं कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आणि कोर टीम. पण आता इतर तरुणांना सोबत घ्यायला दीपकेने सुरुवात केली आहे. त्यांना एक गोष्ट नंतर लक्षात आली की आपल्या सोबत एकही महिला नाहीये. त्यामुळे त्यांनी पेशानं वकील असणाऱ्या वैष्णवी गौर हिला सोबत घेतलं. तसंच शेतकरी प्रतिनिधित्व असावं म्हणून विशाल दलियान याला सोबत घेतलं. याच सोबत आफरीन आणि रत्ना सिंह या तरुणींनाही त्यांनी सहभागी करून घेतला आणि आता सध्या त्यांच्या टीमची एकूण संख्या 7 झाली आहे. यात आणखी वाढ करणार असल्याचं अभिजित दिपकेंनी म्हटलं आहे. तर अशी आहे कॉक्रोच जनता पार्टीची ही टीम. त्यातलं कोण पत्रकार आहे, कोणी वकील आहे, तर कोणी पर्यावरणवादी कार्यकर्ता, कोणी मराठी आहे, कोणी बंगाली आहे, तर कोणी राजस्थानी. मात्र हे तरुण उच्च शिक्षित आहे. सध्या एवढ्या मोठ्या आंदोलनात जिद्दीनं धडपड करत आहेत एवढं मात्र नक्की. आता त्यांच्या या आंदोलनाला यश येईल का आणि हा पक्ष अधिकृतरित्या रजिस्टर होऊन हे सर्वजण भविष्यात निवडणूक लढवतील का, की ही फक्त चळवळ असेल आणि यातलं कुणी भविष्यात राजकारणातला मोठा चेहरा म्हणून आपल्याला निश्चित दिसेल का, असे प्रश्न आजच्या घडीला पडल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब नक्की करा.